या अभंगातून भक्ती साधनेतलं सुख प्राप्त झाल्यानंतर त्या सुखाबद्दलची आपली आत्म अनुभूती या अभंगातून वर्णन करतायत. मनुष्य जीवनाचं हे चर्म साध्य आहे आत्मसुखाची प्राप्ती करून घेणं, नित्य सुखाची प्राप्ती करून घेणं. जे सुख प्राप्त आहे ते नित्य सुख नाही. नित्य सुख त्याला म्हणतात, ब्रह्मसुख त्याला म्हणतात, जे कधीच कमी जास्त होत नाही, दगा देत नाही, सोडून जात नाही आणि जन्म मृत्यू रूपी संसारातून मुक्त करून देणार आहे असं ब्रह्मसुख. त्या सुखाची न करवे मर्यादा म्हणतात, त्याची मर्यादाच करता येत नाही, त्याचं वर्णनच करता येत नाही असं सुख. आणि त्या सुखाची प्राप्ती करून घेणं हे मनुष्य जीवनाचं चर्म साध्य आहे, अंतिम साध्य आहे. ते सुख साध्य करत असताना मनुष्य देहधारी जीवाला काही प्राप्त करावं लागतं तर काही त्यागावं लागतं. दोन मुद्दे आहेत. आत्मसुखाच्या प्राप्ती करता काही त्यागावं लागतं तर काही प्राप्त करावं लागतं. काय त्यागावं लागतं आणि काय प्राप्त करावं लागतं चिंतन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आत्यंतिकाची प्राप्ती करावी लागते आणि तात्कालिकाचा त्याग करावा लागतो. तात्कालिक म्हणजे काय? तात्कालिक शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे तेवढ्या पुरतं असणं, त्याला म्हणतात तात्कालिक. पण आत्यंतिक हे नित्यकाळ टिकणारं असतं, चिरकाल टिकणारं असतं. म्हणून तात्कालिक कितीही प्राप्त केलं ते त्यागणं महत्वाचं आहे. आणि जरी नाही त्यागलं तरी ते नाशवान आहे, त्याचा एक ना एक दिवस नाश होणारच आहे. म्हणजेच तात्कालिकाचा एक ना एक दिवस नाश होतच असतो, तेवढ्या पुरता येते. आणि थोडस चिंतन केल्यानंतर लक्षात येईल तात्कालिकाचा संबंध हा केवळ शरीरापुरता मर्यादित असतो आणि आत्यंतिकाचा संबंध हा जीवात्म्याशी असतो. विठ्ठल विठ्ठल. शरीराशी संबंधित भौतिक वस्तू व्यक्ती पदार्थ हे तात्कालिक आहे. अगदी पुढचा विचार केला, शरीरच तात्कालिक आहे, त्याच्या संबंधित सगळं तात्कालिक आहे. विठ्ठल धरिसी अभिलाष धरिसी अभिलाष धरिसी शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष धणे. देह जाईल जाईल, हे जाणार आहे, हे जाणार आहे आणि याच्या संबंधित सगळं जाणार आहे.
आणि बघा काय गंमत आहे मोठी, जे जाणार आहे किती माणसं सजवितात त्याला, सजवतात का सजवीत नाही? आता तर प्रथा निघाली काय ते वाढदिवस साजरा करायला, काय साजरा करतात? वाढदिवस. बर, अहो काही जण कुत्र्याचा वाढदिवस साजरा करायला, बरेच जण मांजराचा वाढदिवस साजरा करायला, काही जण घराचा वाढदिवस साजरा करायला. आता नवीन एक स्तोम माजलंय, लग्नाचा वाढदिवस साजरा करायला. परमपूज्य दादाने एक प्रसंग सांगितला. म्हणजे एक जणानं मला प्रश्न विचारला, महाराज लग्नाचा वाढदिवस का बरं साजरा करत असतील? आणि म्हणले मी उत्तर दिलं. आता उत्तर काय देव कळत नव्हतं म्हणले, पण उत्तर दिलं. प्रश्न विचारलाच होता, लग्नाचा वाढदिवस का साजरा करत असतील? सहज उत्तर दिलं. म्हणले मी टिकण्याविषयी शंका वाटत असेल म्हणून करीत असतील म्हणले. मी काय विनोदाचार्य नाही आणि विनोद करण्याचं काही कारणही नाही. सांगण्याचे इत्यर्थ हा आहे. ज्ञानोबरांची भाषा आहे का? माऊली काय म्हणतात बघा, उपजली या दिवस दिवसे हो लागती काळाचेच ऐसे, वाढे करीती नवसे उभविती गुडिया. ज्ञानोबारांनी वाढदिवसाचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलंय. त्या अर्थी त्या काळात सुद्धा काही महाभाग वाढदिवस साजरा करणारे असणार आहेत. पण ज्ञानोबारांची भाषा का? माऊली म्हणतात क्षणाक्षणाला दिवसा दिवसाला हे काळाच्या ताब्यात चाललंय म्हणले, आणि माणसं ह्याचा वाढदिवस साजरा करायले. बरं, खरंच गणित जर लावलं तर वाढदिवस का कमी दिवस? वाढदिवस का कमी दिवस? खरं याचं नाव कमी दिवस असायला पाहिजे होतं. दोन्हीकडून बघा, आयुष्यातले दिवस कमी झाले म्हणून कमी दिवस, आणि आयुष्य जेवढं तुम्हाला दिलंय त्याच्यातले पुढे बी कमीच राहिलेत म्हणून कमी दिवस. दोन्हीकडून जर अभ्यास केला तर याचं खरं नाव काय द्यायला पाहिजे होतं? कमी दिवस. पण उलट नाव दिलंय वाढदिवस. सांगण्याचा इत्यर्थ एवढा आहे, जे काळाच्या ताब्यात चाललंय, नाश पावत चाललंय, त्याचा माणूस वाढदिवस साजरा करतो. आयुष्य जात आयुष्य
जात आहे पहा, काळ जपतसे महा, सोहिताचा घोर बहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. हे नाश पावत चाललंय, काळाच्या ताब्यात चाललेलं आहे. आणि विशेषतः जे नाश पावत चाललंय, जे नाश पावणार आहे, त्याची जमवाजमव करण्याचा माणसाचा प्रयत्न आहे. जे नित्यकाळ टिकणार आहे, चिरकाल टिकणार आहे, त्याच्या प्राप्तीचा अट्टहास माणसाचा दिसत नाही. पण जे नाश पावत चाललंय, नाश पावणार आहे, त्याच्या प्राप्तीचा अट्टहास मात्र माणूस करताना दिसतो. पण ऐका, हे कितीही मिळवलं, प्राप्त केलं, तरी त्याचा नाश होणार आहे, हे सत्य आहे. काय झालं, एका राजानं वास्तुशास्त्राचे जाणते बोलवले, एक नाही दोन नाही अनेक बोलवले, आणि त्यांच्या मार्गदर्शनानं सुंदर असा राजवाडा उभा केला. तो राजवाडा पाहण्यासाठी लांबून लांबून माणसं गोळा होऊ लागले. विशेष वाटायचं. आणि तो राजवाडा पाहिल्यानंतर राजाच्या जवळ उभा राहून माणसाने स्तुती करायची राजाची. महाराज, काय चांगला राजवाडा बांधला, असला राजवाडा आम्ही इथून पाठीमागं कधीच आणि कुठंच पाहिला नाही, आणि इथून पुढे बी कोणी असला राजवाडा उभा करील काही शाश्वती नाही. स्तुती करायची, आणि ती स्तुती ऐकून राजा फुगायचा. स्तुती प्रिय असते. लांबून लांबून लोक यायचे, राजवाडा पाहून राजाची स्तुती करायचे. एक दिवस असं घडलं, राजाची आणि एका फक्कड महात्म्याची समोरासमोर रस्त्यात भेट झाली. विरक्त महात्मा होता. राजाच्या मनामध्ये विचार उत्पन्न झाला की जर या महात्म्याचे चरण माझ्या राजवाड्याला लागले तर राहिलेला साहिलेला वास्तुदोष या महात्म्याच्या चरण स्पर्शाने निवृत्त होईल. आणि म्हणून तो राजा त्या महात्म्याच्या जवळ आला, पायावर मस्तक टेकलं, हात जोडून उभारला आणि विनंती करू लागला, महाराज, माझी अशी इच्छा आहे, तुम्ही माझ्या राजवाड्यात यावं. महात्म्याला काय, तो फक्कड होता, विरक्त होता. मुंगिया निराव आम्हा सारिखाची जीव. महात्मा त्याला म्हणतात ज्याच्या अंतकरणातलं द्वैत निघून गेलंय, निर्भेद अवस्था आहे, भेदच कसला राहिलेला नाही. आणि याचं वर्णन केलंय बघा 12व्या अध्यायामध्ये. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. विस्तृत वर्णन केलंय. संतांची, महापुरुषांची लक्षणं सांगत असताना भगवान परमात्मा म्हणतात. आणि ज्ञानोबाईंनी याच्यावर फार गोड चिंतन केले. ज्ञानोबाई म्हणतात बघा, जो मानापमानाते साहे सुख दुःखा नोळखे निंदा स्तुती नोहे दुखंडुजो का खंडावया घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षो दे जैसा का घरीची उजेडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. शत्रू मित्र, शीत उष्ण, मान अपमान या सगळ्या गोष्टीतलं भेद जे आहे ते निवृत्त झालेलं आहे. भेदच वाटत. अशी महापुरुषांची अंतकरण वृत्ती असते. तद्वत मुंगी आणि राजा भेदच वाटत नाही. सगळे सारखे. मुंगी आणि राजा भेद नाही वाटत. हा राजा आहे ही मुंगी आहे, अभेद. राजा विनंती करू लागला, महाराज चला, काही हरकत नाही म्हणले. राजा चल, तुझी इच्छा ना, येतो. आणि मग राजानं सगळा राजवाडा फिरवून त्या महात्म्याला दाखवला. सगळी काही माहिती सांगत सांगत, महाराज हे इथं असं बांधलंय बघा, हे याच्याकरता बांधलंय, हे इथं हे असं, इथं हा असा राजवाडा केलाय. सगळं दाखवत 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 जेव्हा एका ठिकाणी बसले आणि मग राजानं या आविर्भावानं प्रश्न विचारला,
महाराज सुद्धा राजवाड्याची स्तुती करतील. महाराज सांगा म्हणले, कसा वाटला तुम्हाला राजवाडा? आता ती फकड महात्मा होता. राजानं प्रश्न विचारलेला ओळखला. राजाला स्तुतीची अपेक्षा आहे. त्या महात्म्यानं उत्तर दिलं, म्हणले राजा, तुझ्या या राजवाड्यात 2 दोष आहेत. ते ऐकल्याबरोबर राजा लगेच चिंताग्रस्त झाला. वास्तुशास्त्राचे अनेक जाणते बोलून राजवाडा बांधलाय मी, आणि महाराज म्हणाले 2 दोष आहेत. आता कसं काय दोष राहिले? पुन्हा पाय धरले. महाराज कृपा करा माझ्यावर, सांगा म्हणले कोणते दोष आहेत. त्या महात्म्यानं सांगितलं, म्हणले राजा, जरी मी तुला हे दोष सांगितले तरी हे 2 दोष असे आहेत कोणीच दूर करू शकत नाही, आणि तुला तर ते जमणारच नाही म्हणले. महाराज प्रयत्न करतो म्हणले, सांगा तरी. ऐक म्हणले, तुला ऐकायचे तर. पहिला दोष, एवढ्या अट्टहासानं हर्ष उल्हासानं कष्टातून हा राजवाडा तो उभा केलास, पण एक ना एक दिवस पडणार आहे. पहिला दोष. आणि दुसरा दोष असा आहे, एक ना एक दिवस या राजवाड्यातून तुला कायमचं बाहेर जावं लागन. दुसरा दोष आहे. पुढचं मला सांगायचं नाही, सांगण्याचं काही कारण नाही. शरीर नाशवान आहे आणि शरीराशी संबंधित सगळं नाश पावणार आहे. अविनाशी काय आहे? अविनाशी परमात्मा आहे, आणि परमात्म्याचं सुख अविनाशी आहे, त्याचा कधीच नाश होत नाही. माझे गुरुजी सतत एक वाक्य सांगत असतात. परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी. गुरुजी म्हणत असतात, ज्याच्यातलं काहीच वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ, आणि ज्याच्यातलं काहीच कामाला येत नाही त्याचं नाव संसार. ज्याच्यातलं काहीच कामाला येत नाही त्याचंच नाव संसार आहे, आणि ज्याच्यातलं काहीच वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ आहे. म्हणून इथलं काहीच वाया जात नाही महाराज, काहीच वाया जात नाही. इथलं झाडून काढा, वाया जाणार नाही. इथं चटया अंतरू लागा, वाया जाणार नाही. आणि बाकीचं नाहीच काही जमलं, नुसता प्रसाद घ्या. काय जेवण का होईना पर करा इथं बसून, ते सुद्धा वाया जात नाही. ते चित्तावर परिणाम करतं, कारण हा प्रसाद आहे. घरचं अन्न असतं, पण इथला प्रसाद आहे. इथं बसून नुसता प्रसाद जरी सेवन केलात तरी तो वाया जाणार नाही. तो चित्तावर परिणाम करेल, बुद्धीवर परिणाम करेल. नक्कीच त्या प्रसादाचा परमार्थामध्ये विशेष असा फायदा होताना दिसेल. काहीच वाया जात नाही. अगदी पुढलं सांगू का, इथं कीर्तनात बसून डुकल्या बी हाणल्या तर वाया जात नाहीत. खरं तीच सांगायलोय. कीर्तनात बसून डुकल्या बी हाणल्या तर वाया जात नाहीत. कसं काय म्हणाला? काय पुरावा आहे तुमच्याकडे? श्रवणाचे मीसे बैसावे येऊन श्रवणाचे मीसे बैसावे
वर्षे बैसावे येवोणी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. म्हणतात ऐकायचंय म्हणून एवढीच अपेक्षा बाळगून इथे येऊन बसावं. पण त्याच्याही पुढं जरी ऐकायला म्हणून इथे येऊन बसला तर डुकली आली तरी वाया जात नाही. खरं तर कीर्तनात डुकणी येणं म्हणजे, कीर्तनात कथेत झोप येणं म्हणजे हे धडधडीत पापाचं प्रमाणपत्र आहे. काय कीर्तनात झोप येणं म्हणजे काय? पापाचं प्रमाणपत्र आहे. हो, मेसेज येते की लाडक्या बहिणीचा किती जमा झालेत खात्यावर, किती रिकामं झालंय कळतंयच की. मेसेज पडतंय मोबाईलवर लगेच. बँकेत किती जमा आहे आणि किती कमी झालंय मेसेज पडते का नाही? पडते. पण पाप वाढलंय का पुण्य वाढलंय, कोणतं कमी झालंय कोणतं वाढलंय ह्याचा कुठं काय मेसेज? पाप पुण्य वाढलंय का कमी झालंय हे कळण्याची जागा म्हणजे कथान कीर्तन आहे. आणि महिन्यातून उगा 1-2 वेळेस तरी चेक करी जावं कोणतं वाढलंय. काय महिन्यातून 1-2 वेळेस तरी उगा चेक करी जावं म्हणजे कीर्तनात कथेत जाऊन बसायचं. जर शेवटी झोप आली थोडं वाढलंय, निम्या कीर्तनातून जर झोप आली तर जरा थोडं जास्तच आहे. आणि डोळाच उघडला नाही कीर्तन होस तर लय लांब सर्कल आहे. म्हणजे त्यानं मर्यादाच ओलांडली. महिन्यातून एकदा हे कीर्तनात जाऊन बसायचं आणि चेक करायचं पाप वाढलंय का पुण्य वाढलंय. झोपच आली नाही समजावं पुण्याचं पारडं जड झालंय. डोळाच उघडला नाही तर पाप वाढलंय. विठ्ठला विठ्ठला बरं, कोणतं वाढू द्या कोणतं कमी होऊ द्या, आपला हेतू मला हे सांगायचं आहे. जरी कीर्तनात झोप आली, डुकली हल्ली, तर उद्या हिसाब किताब देताना तिथं विचारतात पुन्हा काय कसं काय कीर्तनात झोपलाच रे तू. मग तिथं काय या 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 बसा आणि चहा करायची कॉफी असलं नाही तिथं. यमक करविल. तिथं प्रश्न विचारल्यावर पुन्हा तू काय उत्तर देणार आहेस? ठरल्यासारखं महाराज खोटंच बोलायचं आणि काय असतं. अय तुला माणसाचं शरीर दिलं नव्हे रे, कीर्तन अजून झोपतोस का? आणि गंमत अशी आहे, कीर्तनात झोपणारा कधीच मान्य करीत नाही मी झोपलो म्हणून. असं हातानं डोचून उठू, अय झोपू नका की, झोपायला कुठं, ध्यान लावून कीर्तन ऐकायला म्हणतात. पण झोपलो म्हणत नाहीत. ध्यान लावून ऐकायला म्हणतात पण झोपलो म्हणत नाही. हो, आणि मग तिथं बी पुन्हा असंच काही बी कसा आरोप करायला मी झोपलोच नाही कीर्तनात. त्या देवानं चित्रगुप्ताचं एक खातं त्याला वाढवून दिलं पुन्हा. म्हणजे हे कीर्तनात झोपणारे मान्यच करीत नाहीत म्हणले नुसत्या शब्दानं. तू मोपली हुली ठेवायलाच म्हणले चित्रगुप्ता, पण नुसतं लिहिलेलं ही माणसं कीर्तनात झोपलेले मान्य करीत नाहीत. म्हणजे मग
तुझं नाव उलट करू म्हणले गुप्तचित्र. तेव्हापासून त्याच्याकडे डबल खातं दिलं. कॅशेट बी करून ठेवत जा म्हणले. आणि ती बरोबर कॅशेट करून ठेवते. आणि तिथं जर पुन्हा प्रश्न विचारला कीर्तन कसं काय झोपला असेल, हो मी झोपलोच नाही. मग लगे असा मोठा पडदा असतंय टाकलेला, ते मग कॅशेट टाकते लगेच. आणि झोपलो नाही म्हणतोस आणि ही झाड कोसळलेलं कोण आहे, समोर समोर पुरावा दाखवतात. मग तिथं फक्त माझं एक वाक्य आता सांगतोय ते उच्चारा, माफ केलं जाईल लगेच, लिहून ठेवा. फक्त तिथवर जाऊस तर लक्षात ठेवा म्हणजे बरं आहे. एवढं एकच जर वाक्य माझं लक्षात ठेवून तिथवर घेऊन गेलात मला माफ केलं जाईल. अय कीर्तनात झोपलास का रे असं म्हणले की फक्त एकच वाक्य उच्चारायचं, देवा झोपलो पण कीर्तनातच झोपलो का नाही, एवढंच म्हणा तुम्हाला लगेच माफ केलं जाईल. विठ्ठल विठ्ठल. इथलं काहीच वाया जात नाही याच्यासाठी सांगालो मी. चौक लक्षात राहायला पाहिजे, नाही तर लातूरच्या गोलाईत गेले होणी. बऱ्याच जणांनी आणि गोलाईत गेले कळत नाही कुणी कोण आलताव की कुणीकडे चाललाव की, हा चक्र मारीत बसतो. तर आपला ही चौक आहे काय, इथलं काहीच वाया जात. बघा गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अर्जुना अत्यल्प जरी परमार्थ घडला तरी ती भक्ती साधना एक ना एक दिवस परिणाम करतेच, एक ना एक दिवस अति उच्च अवस्थेपर्यंत घेऊन जाते. त्याकरता भागवतात फार सुंदर अशी कथा आली बघा. महाराज आहे तिथे भागवताचार्य. कथा एवढी सुंदर आहे बघा. श्रीमंत घरची मुलगी, अगदी ऐश्वर्य संपन्नता होती. आणि मग जेव्हा ती मुलगी उपवर झाली, पिताश्रीने वर शोधायला चालू केला त्या मुलीसाठी. पित्याची धावपळ पाहिली मुलीनं, आणि मुलीनं पित्याचे पाय धरले आणि सांगितलं, बाबा माझ्याकरता वर शोधूच नका. ते ऐकून बापाला आश्चर्य वाटलं. पिताश्री म्हणले, बाळा असं कुठं असते का म्हणले, मुलगी म्हणजे परायाधन, एक ना एक दिवसला पतीच्या घरी जावंच लागतं म्हणले. पण त्या मुलीनं सांगितलं, बाबा नाही, मला या बंधनात बांधूच नका, मला भक्ती साधना करून भगवान परमात्म्याचा साक्षात्कार प्राप्त करायचा, मला परमात्म्याची प्राप्ती करायची. म्हणून या बंधनात जर तुम्ही मला अडकवलं तर मला साधनाच करता येणार नाही. गावाच्या शेजारी आपले एक आश्रम आहे, आणि त्या आश्रमामध्ये भगवान परमात्म्याचे साक्षात्कारी महात्मे जिथं राहतात. मला त्यांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या वलयात साधना करायची आहे भगवत प्राप्तीची. आणि हे फार मोठं वर्म आहे बरं का. भक्ती साधना करत असताना महापुरुषांच्या सानिध्यात अत्यल्प काळ जरी भक्ती साधना केली तरी अत्यल्प काळात अति उच्च अवस्थेपर्यंत ती साधना घेऊन जाते. ज्ञानोबराय उगाचच म्हणत नाहीत, संतांचे संगती मनोमागे गती, संतांचे संगती मनोमागे गती, संतांचे संगती मनोमागे गती, श्रीपती
संगती मनोमार्गे गती, येणे पंथे श्रीपती आकळावा. ज्ञानोबा म्हणतात येणे पंथे श्रीपती आकळावा. याप्रमाणे या मार्गाने जर जाल तर परमात्म्याला प्लस करता येईल. 2 मुद्दे सांगितले, संतांची संगती आणि मनोमार्गे गती. संत महापुरुषांच्या वलयात अत्यल्प काळ केलेली साधना अति उच्च अवस्थेपर्यंत घेऊन जाते. पित्यानं परवानगी दिली, काही हरकत नाही म्हणले, बाळा तुझी हीच इच्छा आहे ना, मी तुला बांधणार नाही, बंधनात अडकवणार नाही, जा म्हणले बिंदास. आणि मग ती मुलगी त्या महात्म्याच्या वलयामध्ये येऊन साधना करू लागली. कालावधी लोटला, ऐका, आणि झालं असं, आजार निर्माण झाला शरीरामध्ये, विकृती निर्माण झाली. वैद्य राजांना बोलवलं. जुना काळ, हातात हात दिला नाडी परीक्षण करण्यासाठी. प्रथमत्र हाच पुरुषाच्या हातामध्ये हात दिला. मनात फक्त एवढाच विचार आला, पुरुषाचा स्पर्श असा असतो का, आणि देह सुटला. परिणामतः पुढचा जन्म वेश्येचा मिळाला, वेश्येचा मिळाला. पण पूर्वजन्मात तिनं केलेली भक्ती साधना वाया गेली नाही. तिच्या त्या वेश्येच्या जन्मात सुद्धा तिला प्राप्तकाळ घडी प्राप्त झाली आणि परमात्म्याची कृपा साध्य करता आली. कशासाठी? तिचं नाव पिंगला. पिंगलीची कथा आली बघ भागवतामध्ये. तिच्या पूर्वजन्माचा हा असा इतिहास आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, भक्ती साधनेतलं काहीच वाया जात नाही. जगद्गुरु श्री तुकोबारायांनी 1 जन्म नाही, 2 जन्म नाही वर्णन केले बघा नामदेव महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक जन्मच्या जन्मपर्यंत ज्यांनी भगवत चिंतनामध्ये खर्च केले, त्या भक्ती साधनेतून जेव्हा परमात्म्याचं अवीट असणार नित्य सुख, ब्रह्मसुख प्राप्त झालं, त्या सुखाबद्दलची आत्मानुभूती वर्णन करत असताना श्री तुकोबाराय अभंगाच्या प्रथम नाही त्रिभुवनी सुखया समान, नाही त्रिभुवनी सुखया समान, नाही नाही त्रिभुवनी सुखया समान,
मनवुनी मन स्थिरावले. श्री तुकोबाराय भक्तीतल्या सुखाचं वर्णन करत असताना, आपली आत्मानुभूती वर्णन करत असताना म्हणतात, भक्ती साधनेतल्या सारखं सुख त्रिभुवनात कशातच नाही आणि कुठंच नाही. आणि ते वर्णन करत असताना श्री तुकोबारायांनी अभंगाच्या सुरुवातीलाच क्रियापदाचा वापर केलाय. कारण नाही हे क्रियापद आहे. व्याकरणशास्त्राचा नियम आहे कर्ता, कर्म आणि क्रियापद. पण असा कुठलाच क्रम न वापरता डायरेक्ट तुकोबारायांनी क्रियापदाचा वापर केला. नाही म्हणजे क्रियापद. नाही. संत महापुरुषांना शास्त्राचं बंधन नाही का? तसं नाही, उलट आहे. संत बोलतील ते शास्त्र. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबारांच्या सहज बोलण्यामध्ये वेदांत भरलेला आहे. सुखे म्हणू येती वेद, सदेह सच्चिदानंद कारण व्हावेती. सहज बोलण्यामध्ये वेदांत भरलेला, वेदांत भरलेला. नाही या क्रियापदाचा तुकोबाराय वापर करतात. नाही म्हणजे थोडक्यात निषेध करतात. निषेध. पण निषेध करण्यासाठी एका गोष्टीची नितांत गरज असते. त्याला म्हणतात प्राप्ती. प्राप्तीतून केलेल्या निषेधाला विशेष महत्व दिलं जातं. पण अप्राप्तीतल्या निषेधाला कोणीच महत्व देत नाही. उदाहरणार्थ ऐका, जर आता इथं बसलेल्यापैकी एक जण उठून उभारला आणि मला म्हणू लागला, महाराज मला मुख्यमंत्री पद न ग, काय होईल पुढं? बाकीचे म्हणतील हलवा बरं ह्याला. कुठं? येरवड्याला. कुणी यांना घ्याच म्हणलं नाही मुख्यमंत्री पद, आणि ही म्हणालीत मला मुख्यमंत्री पद न ग, हलवाच म्हणतील की. हा, कोणीतरी तुम्हाला घ्या म्हणू लागलंय किंवा वरून लेटर आलंय मुख्यमंत्र्याचं, आणि फुलारी महाराज तुम्ही तुमच्या कीर्तनातून त्यांचं नाव जाहीर करा आणि त्यांना विचारा मुख्यमंत्री पद घ्यायचंय का. आणि मग मी लेटर वाचून दाखवायले, हो मुख्यमंत्री साहेबांनी लेटर पाठवलंय, तुम्ही घेता का मुख्यमंत्री पद? आणि मग ते म्हणू लागलेत महाराज मला मुख्यमंत्री पद नको. मग त्या निषेधाला विशेष महत्व दिलं जाईल. पण कुणी तुम्हाला घ्याच म्हणीना गेलंय आणि तुम्ही म्हणाला मला मुख्यमंत्री पद नको, याला कोणीच महत्व देणार नाही. म्हणजे प्राप्तीपूर्वक केलेल्या निषेधाला विशेष महत्व दिलं जातं. प्राप्तीच नाही मग निषेध कशाचा करताय तुम्ही? सगळ्याला धडा झालेला आहे बघा जवळजवळ. मला वाटतं तरी दुसरी तिसरीच्या पुस्तकामध्ये एक धडा होता. एक कोलं द्राक्षाच्या बागेत गेलं. लांबून बघितले त्याने ती घडण, म्हणला काय गोड आहेत म्हणला द्राक्ष. एवढे गोड द्राक्ष मी कुठंच बघितले नाहीत म्हणला. काय गोड स्तुती केली त्यानं चालू. आणि मग बागेत गेलं, स्तुती केली भरपूर, आणि पुन्हा बागेत गेलं. मांडव जरा उंच होता, उड्या मारायला चालू केल्या. भरपूर उड्या मारल्या पण एक बी तोंडाला लागला नाही. आणि मग म्हणायला लय आंबट आहेत. कळालं का नाही? बरं जेव्हा म्हणत होतं लय गोड आहेत, काही यानं चव बघितली होती का? बरं तरी तुकोबाराय त्याला म्हणले, अरे तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. गोड आहेत म्हणालास पण तू का त्याची चव बघितलीस का बाबा? बरं आंबट आहे म्हणायला पुन्हा, तेव्हा तरी काही अनुभव? सांगण्याचा यत्तर एवढा आहे, निषेध हा प्राप्तीपूर्वक असला पाहिजे तर त्याला विशेष महत्व दिलं जातं. प्राप्तीच नाही मग निषेध कशाचा? एक साधक तुकोबारायांना म्हणला, महाराज तुम्ही त्रिभुवनाचा निषेध करताय. भक्तीतलं सुख त्रिभुवनात कुठंच नाही म्हणताय, कशातच नाही म्हणताय. प्राप्तीपूर्वक आहे का तुमचा हा निषेध? काय त्रिभुवनातली भगवत भक्ताची अनुभूती आहे आणि त्यातून तुम्ही म्हणताय? सांगा म्हणले काय भगवत भक्ताची अनुभूती आहे का त्रिभुवनातली सुखाबद्दलची? तुकोबाराय म्हणतात हो आहे. त्रिभुवन म्हणजे काय? ऊर्ध्व लोक, मध्य लोक आणि अधोलोक, ह्याला त्रिभुवन म्हणतात.
आता एका लोकातली भगवत भक्ताची सुखाबद्दलची अनुभूती आहे का? मध्य लोकापासून आपण चालू करू. मध्य लोकातली श्री तुकोबरायांचीच अनुभूती आहे. दुष्काळे आटेला, द्रव्ये नेला मान, स्त्री एका अन्नान्न करिता मेली. अशा त्या काळामध्ये तुकोबरायांनी सावकारकीची भाडं काढली. अर्धी कानोबरायांना दिली आणि अर्धी इंद्रायणीत वाहू घातली. का? त्याच्यात सुखच नाही म्हणून वाहू घातली. बरं, त्याच काळामध्ये राजे शिवछत्रपतींनी नजराना पाठवला. तुकोबरांची भाषा आहे बघा. सोने रुपया मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. ही तुकोबरांची भाषा. ते सगळं सुख लाथाळलं. का? त्याच्यात खरं सुखच नाही म्हणून नाही. ही मध्य लोकातले होते, त्यागलं ते सुख. चला ऊर्ध्व लोकांचं चिंतन करा. इंद्रदेवाचे अंश म्हणजे अर्जुन. एकदा इंद्रानं अर्जुनाला पाहुणचारासाठी स्वर्गात बोलवलं होतं म्हणले. मग जेव्हा अर्जुन स्वर्गात गेले, आता स्वर्गातला थाट काय साधा असणार आहे का पाहुणचार? अहो, मनोरंजनासाठी उर्वशीचं नृत्य ठेवलं. अर्जुन ते नृत्य पाहण्यासाठी बसलेले आहेत. नृत्य रंगत गेलं. नृत्य एवढं रंगलं, अर्जुन स्तुती करीत होते. उर्वशीला अर्जुनाबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि तो विचारही अर्जुनाच्या पुढे मांडला. अर्जुनाने हात जोडून सांगितलं, जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आम्ही विष्णुदास आहोत म्हणले. आई म्हणून हाक मारली. उर्वशी म्हणली, मी तुला शाप देईल. अर्जुन म्हणले, शाप स्वीकारतो पण निषिद्ध कर्म करणार नाही. आणि मग उर्वशीनं शाप दिला, 1 वर्ष ना स्त्री ना पुरुष या अवस्थेत तुला राहावं लागेल. अर्जुन म्हणले, शाप स्वीकारतो पण असं वाईट कर्म करणार नाही, निषिद्ध कर्म करणार नाही. ऊर्ध्व लोकातलं सुख लाथाळलं अर्जुनाने. का? भक्तीतल्या सुखाशी त्याची तुलनाच होऊ शकत नाही म्हणून नाही. आता राहिला अधोलोक. अधोलोकातलं सुद्धा उदाहरण आलेलं आहे उपनिषदामध्ये बघा. पिता उद्धालक आणि त्याचा मुलगा नचिकेत. एकदा उद्धालकानं विश्वजित नावाचा यज्ञ आयोजित केला. आणि विश्वजित यज्ञाचा नियम आहे, ज्याच्यावर अत्यंत प्रेम आहे ते सगळं दान द्यावं लागतंय. ज्याच्यावर प्रेम जास्त आहे, वस्तू व्यक्ती पदार्थाचा विचार करा, सगळं दान द्यावं लागतंय, सगळं त्यागावं लागतं. ज्याच्यावर जास्त प्रेम आहे ती त्यागूच वाटत नाही. माझं खोटं वाटत असेल तर तंबाखू खाणाऱ्याला विचारा. ज्याच्यावर जास्त प्रेम आहे ती त्याग वाटते का? सोडू वाटते का? सोडू वाटत नाही, नाही सोडू वाटत. मग उद्धालकानं काय केलं? निकामी वस्तू दान द्यायला चालू केलं. लंगड्या गाई, दूध न देणाऱ्या गाई, असं काही जी निकामी आहे ते सगळं दान द्यायला चालू केलं. हे बघितलं त्या नचिकेतानं. नचिकेत म्हणला, हे तर यज्ञाच्या विरोधात आहे, यज्ञाच्या नियमातच बसत नाही. नचिकेताला माहिती होतं माझ्यावर जास्त प्रेम आहे बापाचं. पोरगच पुढं गेलं न उभारलं, हात जोडले, म्हणले, बाबा मला कोणाला दान देता सांगा म्हणले. ते ऐकलं की ह्याची तळपायच्या मस्तकाला गेली. कुणाची? पित्याची. तोंड फिरविलं. पुन्हा पोरग पुढं जाऊन उभारलं, म्हणलं, बाबा मला कोणाला दान देता सांगा. मग बाप लांब जाऊन उभारला. तरी तिथवर नचिकेत गेले. पुन्हा पुढे जाऊन उभारले, प्रश्न विचारला, बाबा अहो मी प्रश्न विचारतोय, मला कोणाला दान देणार आहात सांगा. क्रोधाचा भडका झाला आणि त्या भडक्याच्या भरात उद्धालक बोलून गेला, जा म्हणले तुला यमाला दान देतो. आणि मग देह घेऊन नचिकेत यम लोकात गेले, म्हणजे अधोलोकात. पण ते यमदेव कुठंतरी मिटिंगला बाहेर गेलं होतं. गुंतागुंतीच्या केस असतात ना तिकडे सुद्धा. गुंतागुंतीची केस म्हणजे दुसरंच गिराईक आणायचं पण दुसरंच घेऊन आले. काय एक आणायचं होतं पण गडबडीत दुसरंच घेऊन आले. आणि मग पुन्हा ती तिकडं न्यायच्या आधी त्याला पुन्हा महागारी पाठवायचं आणि पुन्हा ज्याला आणायचं त्याला आणायचं. हे कुठं नसायची. म्हणून बरेच जण टेकल्यावर पुन्हा जागे होते. बरेच असे बरेच उदाहरणं घडलेत बघा.
काय सगळी तयारी झाली आणि पुन्हा यांनी डोळे उघडिले. अनेक उदाहरणं घडले तशी. मग कदाचित तसली काहीतरी केस त्यांच्या हातावर होती. 3 दिवसाचा वेळ लागला बाहेरून यायला. 3 दिवसानंतर आल्यानंतर कळालं कुणीतरी एक ऋषीपुत्र आलाय, 3 दिवसापासून वाट बघतोय. दिवस पुढे गेलं, महाराजांना हात जोडले, म्हणले बाबा 3 दिवस तुला माझी वाट बघावी लागली, मी तुझ्यावर प्रसन्न नाही. म्हणले काय मागायचे ती मागून घे, अत्यंत उच्च कोटीतले भोग माग, लगेच देतो म्हणले. नचिकेत म्हणले मी मागेल ती मिळेल का? माग म्हणले तू म्हणशील ते देतो तुला, 3 वर मागून घे म्हणले. आणि मग नचिकेताने पहिला वर मागितला, म्हणले माझ्या पित्याचा क्रोध शांत व्हावा. दुसरा वर मागितला, म्हणले माझ्या पित्याचा उद्धार व्हावा. आणि 3रा वर मागितला, म्हणले देहातून प्राणोत्क्रमण झाल्यानंतर पुढं काय काय घडतंय ते सगळं मला सांगा म्हणला. येते का लक्षात? म्हणजे तुम्ही प्राण देहातला काढून घेतल्यानंतर पुढं काय काय घडतंय त्याचं सगळं सगळं सांगा म्हणून. ते ऐकलं की त्या यमदेवानं डोक्याला हात लावला. अरे कशाला डोक्याला ताण करून घ्यायलास म्हणले, माझ्या डोक्याला ताण द्यायलास. उच्च कोटीतले भोग माग की म्हणले लगेच देतो, असलं कशाला डोक्याला ताण करून घ्यायचं विचारायला लागलास? अजिबात नाही म्हणले, मी विचारलंय तेच मला सांगा, मी मागितलंय तेच मला द्या. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, आधो लोकातलं सुख नचिकेतानी लाथाळलं, मध्य लोकातलं भौतिक वस्तू व्यक्ती पदार्थातलं सुख श्री तुकोबारायांनी लाथाळलं, आणि ऊर्ध्व लोकातलं सुख अर्जुनाने लाथाळलं. आणि ही भगवत भक्ताची त्रिभुवनातली अनुभूती आहे सुखाबद्दलची, आणि त्या अनुभूतीतूनच श्री तुकोबाराय म्हणतात, नाही त्रिभुवनी सुख या समान. पण महाराज नेमकं असलं कसलं सुख आहे की त्रिभुवनात त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. सुखाचे एकूण 5 प्रकार केलेत. सुखाचे प्रकार किती? 5. बघा, 1 नंबर शैष्णु सुख, 2 समपरिमाण सुख, 3 वर्धिष्णु सुख, 4 ब्रह्मसुख, आणि 5वं प्रेम सुख. सुखाचे 5 प्रकार केले. शैष्णु सुख कशाला म्हणतात? जे क्षणापुरतं मर्यादित असतं त्याला शैष्णु सुख म्हणतात. समपरिमाण सुख त्याला म्हणतात नेघे उतार चढते, उतरत नाही आणि चढत नाही, हे प्रमाण दोन्हीकडे वापरायचं. उतरत नाही चढत नाही, स्थिर राहतंय जसं आहे तसं. पण 3रं जे वर्धिष्णू नावाचं सुख आहे ते कमी होतच नाही, नेघे उतार चढते, ती कमी होतच नाही, सुख घडोघडी वाढू लागे, हे वर्धिष्णू नावाचं सुख. क्षणाक्षणाला वाढतच जातं हे वर्धिष्णू सुख. पण 4थं जे आहे त्याला ब्रह्मसुख म्हणतात. ब्रह्मसुखाची एक विशेषता आहे, ब्रह्मसुखामध्ये अभेद असतो, भेदच राहत नाही, द्वैत राहत नाही. आणि अद्वैत स्थितीमध्ये प्रेम सुखाची प्राप्ती करून घेता येत नाही. आणि म्हणून श्री तुकोबाराय म्हणतात, नको ब्रह्म आत्मस्थिती
सुखामध्ये द्वैत राहत नाही, अद्वैत स्थिती प्राप्त होते. आणि अद्वैत स्थिती प्राप्त झाली की मग परमात्म्याचं प्रेमसुख प्राप्त करून घेता येत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मग हा भेद टिकून राहिला पाहिजे म्हणले देवा. म्हणले कोणता? मी भक्त तू देव ऐसे करी. आणि या भेदातूनच प्रेम सुखाची प्राप्ती करून घेता येते. आणि अपेक्षा त्याचीच तर आहे ना, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आणि असं प्रेम सुख भक्ती साधनेतून प्राप्त करून घेता येतं. भक्ती प्रेम सुख नेनवे अनेक पंडित वाचका ज्ञानी असे महाराज म्हणतात. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त स्पष्ट वर्णन केलंय हो. आणि ते प्रेम सुख आम्हाला प्राप्त झालं. त्या प्रेम सुखाशी तुलना त्रिभुवनात कुठलंच सुख करू शकत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात नाही त्रिभुवनी सुख या समान, मनवोनी मन स्थिरावले, म्हणून आमचं मन इथं स्थिर झाले म्हणतात.